महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे, रोहित पवार हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, तर 22 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होईल। एकीकडे महायुतीला अद्याप उमेदवार मिळाला नाही, तर दुसरीकडे संजय देशमुख यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। अनुसूचित जातीचं वैधता प्रमाणपत्र आणि रामटेक लोकसभा निवडणुकीचं नामनिर्देशन पत्र रद्द झालेल्या रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळालेला नाही। या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, त्यामुळे आता उद्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच या प्रकरणी सुनावणी होणार आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली। खैरेंच्या उमेदवारीमुळे दानवे नाराज होते, त्यांना संभाजीनगरातून लोकसभा लढवायची होती, त्यामुळे दानवेंच्या नाराजीचा फटका खैरेंना बसेल अशी शक्यता होती। मात्र आता दानवेंनी स्वतः खैरेंची भेट घेतल्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झालंय हे स्पष्ट झालंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शनिवारी रात्री वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार संदीपान भुमरे यांच्यात बैठक झाली। संभाजीनगर लोकसभा जागेसाठी ही बैठक होती। शिवसेना ठाकरे पक्षानं चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर केली आहे। संभाजीनगरातून भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत, त्यामुळे उमेदवार कोण यावर खलबत झाली। भाजपनं किंवा इतर पक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल पाटलांनी महायुतीतल्या नेत्यांना दिलाय। जोपर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही, भाजपनं आम्हाला गृहीत धरू नये असा इशाराच अनिल पाटलांनी दिला। मावळ शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची दिलजमाई झाली। मावळ लोकसभा महायुतीच्या उमेदवारीवरून शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता, मात्र आज बारणेंनी शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी शेळकेंच्या पत्नी सारिका शेळके यांनी बारणेंचं औक्षण केलं। मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये आले। यावेळी शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं।